आम्ही बुऱ्हाणपुरावर चालून जाणार होतो, पण त्याला आता मर्यादा आली. मर्यादा? कुणाला मर्यादा? शिवपुत्रास मर्यादा की शूराबांच्या शूर छाव्यास मर्यादा? येसू, पहिल्यांदाच घडलं हे असं. त्या औरंगजेबानं कपटाचं कसब दाखवून राजपुतांचं शौर्य एका घोटात संपवलं. एका घोटात तर अगस्त्य ऋषींनी विशाल समुद्र गिळून टाकला होता. संतापाच्या भरात समुद्र प्यायले होते. खारटपणामुळे त्यांना तहान लागली. ती तहान शमवण्यासाठी पुन्हा विहिरीवरच यावं लागलं होतं, हो ना? मग पाणी काढणाऱ्या कुणा कुलीन स्त्रीकडून खोटभर पाणी मागितलं असेल त्यांनी. येसू, राजे, परिस्थिती बदलते. समुद्राची गोष्ट सोडा. स्वराज्याचा हा आपला प्रवाह गोड्या पाण्याचा आहे. तो वाहतच राहणार. फक्त तुम्ही खचू नका. आम्ही खचत नाही आहोत येसू, मुळीच खचत नाही आहोत. येसू, अहो, बुऱ्हाणपूर मारायचं म्हणून तर बुऱ्हाणपूरला जाऊन आलो ना आम्ही. परंतु आज राजे, आपल्या आबासाहेबांवरही असाच प्रसंग आला होता. ते देखील सचिंत होऊन बसले होते. एका बाजूला थोर शहाजी महाराज साहेबांना कैद करून विजापुरात आणलं होतं, तर दुसऱ्या बाजूला 10,000ची फौज घेऊन फत्तेखान स्वराज्यावर चालून आला होता आणि सिंहगडाची मागणी झाली होती. पिताश्रींची कैदेतून मुक्तता कशी करावी, सिंहगड अबाधित कसा ठेवावा, फत्तेखानाशी लढाई कशी करावी, तिन्ही गोष्टी एकदमच आल्या होत्या. आबासाहेबांना काही सुचत नव्हतं. तेव्हा आमच्या सासूबाई सई राणी साहेब आबासाहेबांना एवढंच म्हणाल्या होत्या, आमच्या स्वारींना काहीच अशक्य नाही. स्वारी फत्तेखानाशी युद्ध करून त्याला हरवू शकते, पिताश्रींना कैदेतून मुक्त करू शकते आणि सिंहगडही अबाधित राखू शकते. आम्हीही तेच म्हणतो. आमच्या स्वारींनाही काहीच अशक्य नाही. राजे, जगदीश्वराचं नाव घ्या. आबासाहेबांचं रूप डोळ्यासमोर आणा आणि वाऱ्याच्या वेगानं झेप घ्या. बुऱ्हाणपुराचे दात पाडून मोगल सल्तनत बोळकी करा. येसू, राजे, तुमच्या मागे गोरगरीब रयतेचे, असहाय्य जनतेचे आशीर्वाद उभे राहतील. येसू, अहो, तुम्हीच म्हणता ना आम्हाला, कासव हे पाठीकडून बलवान असते, मात्र पोटाकडून ते बलहीन असते. म्हणता ना आम्हाला? होय, आम्हीच म्हणतो. आता बघाच तुम्ही, मोगली कासव उलथ पाडलं जाईल ते बुऱ्हाणपुरात. औरंगजेबाला धाक बसेल आणि पाची सल्तनतींना दहशत, आणि याची सुरुवात होईल बुऱ्हाणपुरातून. कालावर उठलेल्या ओरखड्यावरून कळेल आता औरंगजेबाला, आमचा पंजा सिंहाचाच आहे. जहांपना, ये आप क्या कह रहे हैं? वही जो आपने सुना. लेकिन क्या मैं इस जिम्मेदारी के लिए काबिल हूं? हाँ, आप काबिल हैं, क्योंकि हमारे रिश्तेदार होने के बावजूद आप नेक दिल के और मुगल सल्तनत के बारे में अच्छा सोचते हैं. जहांपना, तो आज से राजपूतों की सारी जिम्मेदारी आपके इन मजबूत कंधों पर. आज से राजपूतों पर आपकी पैनी नजर रहेगी. जी जहांपना, लेकिन बस
हमने आप पे जिम्मेदारी सौंप दी। किस सोच में पड़ गया आप जहांपना? वज़ीर आलम, पूरा हिंदुस्तान हमें इस मुल्क का शहंशाह मानता है, फिर भी क्या जहांपना? फिर भी एक खलिश है दिल में, एक बात है जो बार बार चुभती है और पता नहीं कब इजाद मिलेगी इससे। अगर आप मुझसे बयां करें तो आपकी रहमत होगी। वज़ीर आलम, बंगाल से लेकर काबुल तक अगर हम दो बाप पसारे तो पूरा हिंदुस्तान हमारे कब्जे में है, हमारे हुक्म तले है। जी हुजूर। मगर ये दक्कन हमारे हाथ नहीं लगता, हमारी मुट्ठी में नहीं आता। और इस बात की वजह से हमारे दिल में इतनी खलिश है कि बार बार हमें चोट पहुंचाती है, हमारे चैनो सुकून को छीन लिया है। हाँ, ना इबादत ठीक से हो पाती है, ना कलमा ठीक से पढ़ पाते हैं। क्या सोचा था? ये सोचा था कि जब सिवा जाएगा तो ये छोटा सा दक्कन हमारे पंजों में आ जाएगा, यहाँ के लोग घुटने पर गिरेंगे, रहम की भीख मांगेंगे, पनाह मांगेंगे, गिड़गिड़ाएंगे। नहीं, तो सिवा की औलाद संबा, कहते हैं वो तो सवाई शिवाजी है। हाँ, लेकिन ये सिर्फ कहने की बात है। अब उसने क्या कर दिया? क्या कर दिया? वहां आदिल खान, कुतुब खान अपनी नजरें झुकाए हमारे सामने अपने घुटने टेकने को तैयार हैं, मगर वो संबा चट्टान की तरह खड़ा है, झुकने का नाम ही नहीं लेता। जहांपना, देखो, यही बात बार बार हमें चुभती है, बहुत गहरी चुभती। माफी जहांपना, लेकिन इंशाअल्लाह एक दिन सिवा का स्वराज भी आपके कदमों में आ गिरेगा। सिर्फ स्वराज नहीं, संबा को भी हमारे कदमों में गिरना होगा। का बोलावलंय मसलत खाण्यात? काय माहिती, अचानक बोलवलं, पता नाही. नकाशा आणि ते मोहीम गुटाळून टाकली ना हो त्यांनी. हाँ लेकिन राजन, मामासाहेब, जाऊयात का बुऱ्हाणपुरावर? जाऊयात म्हणजे काय, जाऊयात की. आम्ही बाशिंग बांधून तयारच आहोत. राणी साहेबांनी बोलता बोलता आठवण करून दिली आम्हाला, कासव पाठीकडून टणक आणि पोटाकडून नरम असत, त्याला उलथ पाडावं लागतं. होय, त्याला उलट पाडू आणि तिकडूनच दणका देऊ. राज, मी समधी तयारी केली बुराणपुरात. आमची पण तयारी झाली, आम्ही काय गप नाही. सगळे तयार आहेत आणि तयारीचेही आहेत. बरोबर ओळखलत कविराज, सगळेच जण तयारीत आहे. आता आपलं ध्येय एकच, बुऱ्हाणपुराचे दात घशात घालून बादशाला बोळकं करायचं. वा राज वा, तुमचा हे बेत ऐकून लय आनंद झाला बघा. काका, तुमच्या भावना समजत होत्या आम्हाला, पण आम्ही सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेत होतो. आता घेतलं ना वा अंदाज, मग देरी कशा? मामासाहेब, तुमची अधीरता समजू शकतो आम्ही, पण हा घास मोठा आहे. केलेला वार खाली जाता कामा नये. नाही जाणार. खर तर जिजिया कर हा प्रतिकात्मक आहे. या जिजिया कराच्या माध्यमातून औरंगजेबाला हेच दाखवून द्यायचंय की त्याला प्रतिकार करणारा हिंदुस्थानात कोणी शिल्लक नाही. जो कोणी प्रतिकार करेल त्याची गत राजपुतांसारखी केली जाईल. त्यामुळे औरंगजेबाला टक्कर द्यायची तर तयारी सुद्धा त्यात तोडीची असली पाहिजे. होय राज, मला विचाराल तर आपण सक्षम आहोत. धारात्या, आले राजे. अहो कसले ते तुमचे राजे आणि कसलं काय? का, काय झालं?
तू आमचा निरोप नाही दिलास का? अहो काय उपयोग तुमच्या निरोपाचा? शंभूराजे आणि बाकीची माणसं बसलीत मसलत खाण्यात, ते झालंच ग. पण आम्ही जेवणासाठी थांबलोय हे सांगितलं नाहीस तू त्यांना? अहो कुणाला आणि कसं सांगायचं? आणि शंभूराजे मसलत खाना सोडून इथे येतात वय? तेच एक वेळ ह्यो खाना नसल तरी चालेल, पर मसलत खाना पाहिजे. तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवून घ्या, तेच पचनी पडेल तुमच्या. पण आले असते तर बरं झालं असतं. तुमचं राज काही एवढ्यात येणार नाहीत. अगं पण का? शंभूराजे कुणाची तरी वाट बघतायत. एवढे मातब्बर मंडळी असताना राजे अजून कोणाची वाट बघत असतील? कुणाची म्हणजे? आमची वाट बघत असतील शंभूराजे, आणि आमची वाट बघावी लागेल. शक्यता आहे. शक्यता कसली? 52 कशी खरं आहे हे? वादच नाही हो पंत. आत्ता महती पटली, प्रचिती आली त्यासनी, म्हणून तर वाट बघत बसलेत अनुभवी माणसाची. आणि दुसरा आहे तरी कोण अनुभवी? मोरोपंत होते ते झाले वैकुंठवासी. हो, पण शंभूराजे नाही शिकवणारी माणसं आहेतच की. शिकवलेली बुद्धी आणि बांधून दिलेली शिदोरी फार काळ टिकत नाही. आणि कोण शिकवणार त्यांना? तो बगल बच्चा. त्याला काय येतं? त्याला म्हणावं रेडा सोलायचा नाहीये कातडीसाठी. समोर औरंगजेब आहे. सोपं नाही. याची कल्पना त्यांनाही असावी, म्हणूनच वाट बघतायत ते. ऐकलं का? आणि बोलावणं आलं नाही तर? नाही आलं तर नाही आलं, पडतील तोंड घशी. आणि तोंड घशी पडल्याशिवाय अक्कल येत नाही. बरं, आम्हासनी समजलं की शंभूराजांनी पहारेकऱ्यांनी सक्त ताकीद दिली. जे येणार आहेत, ज्यांची ते वाट बघत्यात, त्यासनी थेट मसलत खाण्यात घेऊन यावं. थेट घेऊन या म्हणजे? येणारा माणूस गडाबाहेरचा आहे? या वक्तावर गडाबाहेरचाच माणूस असणार आहे. गडाबाहेरचा माणूस म्हटला तर फार फार तर तांत्रिक नाहीतर मांत्रिक असणार. तो बगल बच्चा कलुषा दुसरं कोणाला बोलवायला सांगणार? बोलवा म्हणावं, मारा मंत्र खुशाल. कळू द्या एकदा या अनाजीचं महत्व. खरंच अद्दल ही घडायलाच पाहिजे. आम्ही अद्दलच घडवणार आहोत. नको नको पंत. अहो, त्यांना अद्दल घडवायची म्हणजे आपल्याला महागात पडेल. त्याला नाईलाज आहे रावजी नाना. शंभूराजांना जुनी जाणती माणसं नकोत. त्यांना कुठे हवी आहेत अनुभवी माणसं? आम्हाला अनुभवी माणसं पाहिजे. अनुभवाचा आम्ही नेहमीच आदर करत आहोत. होय, आम्ही ते बघतोच आहोत. आणि अनुभवाबरोबरच तरुण रक्ताला सुद्धा वाव मिळाला पाहिजे. होय, दोन्हीचा मिलाप व्हायला पाहिजे, ही गोष्ट खरी. बुऱ्हाणपुरासारख्या ठाण्यावर जायचं म्हणजे अनुभवी माणसं जास्त हवेत. अनुभवी तर हवीतच, पण निष्ठावंत सुद्धा असली पाहिजे. एकदम दुरुस्त राजन. अशाच एका अनुभवी आणि निष्ठावंत माणसाची वाट बघतो आहोत आम्ही. कौन है वो राजन? आहे एक सच्चा मावळा. बाबा बाबा आलं. अव बाबा म्हणजे मोहीम.
तेच ज्यांनी म्यानातून तलवार बाहेर काढली की शत्रूची पाचावर धारण बसते, जे रणांगणात उभे ठाकले की शत्रूच्या उरात धडकी भरते, पाठीवर ढालीसारखं मरण बांधून निधड्या छातीनं स्वराज्यात वावरणारा वीर, एक हात तलवारीवर तर दुसरा छत्रपतींच्या निष्ठेवर ठेवणारा धुरंधर, ज्यानं फक्त 64 मावळे घेऊन पन्हाळ्यासारखा बेलाग तालेवार किल्ला एका रात्रीत घेतला आणि छत्रपतींची शाबासकी मोहर आपल्या पाठीवर उमटवून घेतली, तो महाशक्तिशाली वीर. तुम्हासनी मसलत खाण्याकडे बोलावले. राजन कौन है वो वीर? महावीर. कविराज, तो महावीर म्हणजे कोंडाजी बाबा फरसन. राज, मुजरा राज. कोंडाजी बाबा, मुठभर मावळं गाठीला आणि सोन्याचं घुंगरू काठीला. काठीला, आणि काठी बी कंची, भगव्याची काठी. बरोबर, भगव्याची काठी. नाही सरनोबत. राज, लय दांडगी माणसं घेऊन बसलायस की मसलत खाण्यात. कुणाची 100 भरली म्हणायचं? कोंडाजी बाबा, 100 आता भरल, त्यासाठी तर तुम्हाला बोलवलंय. राज, कोंडाजीला निस्ता हुकूम सोडायचा. कोंडाजी बाबा, आबासाहेबांनी सुरतेवर छापा मारून औरंगजेबाच्या दाढीला हात घातला होता. भाईजी, आता आपण औरंगजेबाचं धोतरच फेडायचं. म्हणजे वस्त्रहरणच करायचं. लय दिवसांनी ना आम्ही संधी आल्या म्हणायचं की. राज, नुसतं सांगा कधी निघायचं आणि कुठं जायचं ते. या कोंडाजी बाबा, बुऱ्हाणपूर. बुऱ्हाणपूर? होय, बुऱ्हाणपूर. हो राज, निस्त्या औरंगजेबाच्या नाही, अख्ख्या मोगलाईच्या काष्ट्यालाच हात घातलायचा तुम्ही. त्याला पर्याय नव्हता कोंडाजी बाबा. औरंगजेब स्वराज्यात लई दानव, गांडुळ, मांडुळ सोडत होते, म्हणून म्हटलं एकदा वारुळातच हात घालून नाक बाहेर काढू आणि झिंजाडून मैदानात टाकू. चला तर मग राज, भिडू, नडू आणि मातीतच गाडू. राज, सांगा काय योजलंय ते. योजलं तर खूप काही आहे कोंडाजी बाबा, पण ते सिद्धीला जाणं तुमच्या पराक्रमावर अवलंबून. राज, निस्ता आदेश करायचा तुम्ही. हे बुऱ्हाणपूर, आपण रायगड सोडताना फौजेच्या 3 तुकड्या असतील. पहिली तुकडी सुरतेच्या दिशेनं जाईल, तिचं नेतृत्व हंबीर मामा करतील. अंगाशी. दुसरी तुकडी धरणगावच्या रोखानं जाईल, तिचं नेतृत्व कोंडाजी बाबा करतील. वय राज, जर औरंगाबाद वरून बहादूर खान बुऱ्हाणपुराच्या मदतीसाठी निघाला तर त्याची वाट तुम्ही रोखाल. बहादूर खान. और तीसरी तुकड़ी?
तिसरी तुकडी थेट बुऱ्हाणपुरावर चालून जाईल. आगीचा लोळ होऊन बुऱ्हाणपुरावर कोसळेल. तिचं नेतृत्व आम्ही स्वतः करणार.